साबुदाणा बटाट्याचे मशीनचे पापड बनवायसाठी इथे मी 1 किलो आलू आणि 1 पाव साबुदाणा असं प्रमाण घेतलेलं आहे. त्यानंतर आलू कुकरमध्ये 3 ते 4 शिट्ट्या होण्यासाठी ठेवून दिले. तोपर्यंत इकडे साबुदाणा जो आहे तो छान असा खरपूस भाजून घेत आहे. आता इथे कुकरही थंड झाला होता आणि त्याचबरोबर साबुदाणाही छान असा थंडगार झालेला होता. तर आता इथे आलू जे आहे ते छान पुरणाच्या गाळणीने असे मॅश करून घेतले ग्लासच्या साहाय्याने गरम असल्यामुळे आणि त्यानंतर साबुदाणा मिक्सरच्या भांड्यातून फिरवून घेतला आणि त्याचबरोबर 4-5 हिरव्या मिरच्यासुद्धा. आता इथे तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. तर त्यानंतर थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि कधीही वाळवणीच्या पदार्थामध्ये मीठ गरजेपेक्षा थोडंसं कमी टाकायचं जेणेकरून तो खारट होत नाही. आणि आता हे तीनही जिन्नस छान एकजीव करून घेतले आणि डबल बॉयलर मेथडने स्टीम करायला ठेवून दिले. जसं आपण ढोकळा वगैरे वाफवून घेतो ना त्याच पद्धतीने आता इथे हे जे मिश्रण आहे छान इथे शिजून तयार आहे. आता याचे छान गोळे करायचे आणि अशा पद्धतीने मशीनच्या साहाय्याने त्याचे पापड करायचे. इथे जर मशीन नसेल तर तुम्ही कोरपाटावर ताटावर कोरपाट असं ठेवून प्लास्टिकच्या साहाय्याने सुद्धा पापड बनवू शकता. तर इथे बघू शकता एका दिवसामध्ये छान असे पापड जे आहे ते आपले बनवून रेडी आहे. एवढ्या प्रमाणामध्ये आपले 100 पापड बनवून रेडी होते. चला तर रेसिपी जर आवडली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून जा. चला तर बाय.